नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। ही नवीन तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे, शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या आणि सरकारी योजनांच्या नवनवीन अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। जानेवारी हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी होणार जमा, ही माहितीही तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा। पहा, तुम्हाला स्क्रीनवर एक पत्र दिसत आहे आणि हे पत्र जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या पत्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एक तारीख देण्यात आलेली आहे। जानेवारीच्या हप्त्यासोबतच इथून पुढचे सर्व हप्ते तुम्हाला जमा होण्यासाठी महत्त्वाची ही तारीख असणार आहे, महत्त्वाचं हे पत्र असणार आहे। तर काय माहिती आहे या पत्रामध्ये जाणून घेऊया। पहा, उपरोक्त विषयांकित संदर्भानुसार सर्व पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँकांना कळवण्यात येते की संदर्भीय पत्रानुसार प्राप्त झालेल्या सूचनेनुसार संजय गांधी अनुदान योजनेमधील सर्व लाभार्थ्यांचे चालू आर्थिक वर्ष 2025-26 मधील ग्रामसेवक यांचा हयात प्रमाणपत्र अथवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँक अहवाल, आधार कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक, रेशन कार्ड झेरॉक्स ही कागदपत्र तुम्हाला 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी शाखा आहे त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचे आहेत। अनुदान जमा होते म्हणजे तुमचं जे अनुदान, पहा, पुणे जिल्हासह मध्यवर्ती बँकेची जी शाखा आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे अनुदान तुमचं जमा होतं ज्या शाखेमध्ये, त्या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह बँक कडे जमा करायचे आहेत। तसेच इतर बँकांमध्ये जर तुमचं अनुदान जमा होत असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेतील सर्व लाभार्थी यांनी हयात प्रमाणपत्र संजय गांधी कार्यालयामध्ये दिनांक 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत सादर करणं आवश्यक आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। पहा, जानेवारी हप्त्यासोबतच तुम्हाला इथून पुढे सर्व हप्ते मिळण्यासाठी ही सर्व कागदपत्र तुम्हाला सादर करायची आहेत 31 तारखेच्या आतमध्ये। 31 तारीख शेवटची तारीख असणार आहे, अन्यथा शासन निर्णय क्रमांक, या क्रमांकाचा आपल्याला उपयोग नाही, परंतु या शासन निर्णयानुसार, कधीचा शासन निर्णय आहे तर 20 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार 31 जानेवारी 2026 अखेरपर्यंत जर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांच्या ही कागदपत्र दिलेल्या कालावधीमध्ये सादर केली नाहीत तर इथून पुढे त्यांचे जर अनुदान बंद झाले तर त्यांना सर्वस्वी जबाबदार ते स्वतः असणार आहेत। अशा प्रकारच्या सूचना स्पष्ट या पत्राच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या आहेत। खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, आता तुम्ही म्हणाल हे जे पत्र आहे ते फक्त पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठीच आहे का? तर नाही, हे फक्त आपण याचा नमुना पाहत आहोत। पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी सादर करण्यात आलेले हे पत्र अशाच पद्धतीने सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्या विभागानुसार, त्या जिल्ह्यानुसार पत्र हे जारी करण्यात येतील आणि तुम्हाला देखील ही कागदपत्र सादर करायची आहेत। तुम्हाला एक विशिष्ट पत्र तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल किंवा प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्या पत्रामध्ये जी तारीख असणार आहे त्या तारखेच्या आतमध्ये सर्व कागदपत्र जमा करायचे आहेत, अन्यथा इथून पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत। पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी 31 तारीख शेवटची तारीख आहे। 31 तारखेपर्यंत ही कागदपत्र सादर करणं बंधनकारक आहे। आता तुमच्यासाठी जी तारीख देण्यात आलेली आहे ती तुम्हाला चेक करायची आहे आणि दिलेल्या तारखेमध्ये सर्व डॉक्युमेंट सादर करायचे आहेत। तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे। जानेवारी हप्ता आणि इथून पुढच्या सर्व हप्त्यांसाठी 31 जानेवारी ही तारीख देण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी। आता पहा, लाभार्थ्यांना वाटेल
की जानेवारीचा हप्ताच आता 31 जानेवारीला आपल्याला मिळणार आहे. 31 जानेवारी तारीख देण्यात आलेली आहे किंवा थंबनेलवर तुम्ही माहिती पाहिलेली आहे की जानेवारी हप्ता सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पुन्हा नवीन तारीख जाहीर. तर ही जी तारीख आहे ती हप्ता वाटप संदर्भातली तारीख नाही, तर ही कागदपत्र सादर करण्यासंदर्भातली तारीख आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याचबरोबर जानेवारीचं जे तुमचं अनुदान आहे ते जमा करण्यासंदर्भात आणखीनही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. पोर्टलवर कोणतीही सूचना आलेली नाही. ज्यावेळेस ऑफिशियल शासन निर्णय येईल किंवा सूचना येईल त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.